चीन घुसखोरी करत आहे. सीमेवर नाही, भारताच्या फूड डिलिव्हरी सेगमेंटमध्ये. चीनच्या मेतुआनचा सब ब्रँड असलेला किता आता भारतात एंट्री करण्याचा विचार करत आहे. 2023मध्ये किटाने हाँगकाँगमध्ये एंट्री घेतली. त्यावेळेला हाँगकाँगमध्ये डिलिव्हरू हा सगळ्यात मोठा प्लेयर होता. मजेची बाब म्हणजे एप्रिल 2025 म्हणजे जवळजवळ 2 वर्षातच डिलिव्हरूने हाँगकाँगमधून माघार घेतली. सौदी अरेबियामध्येही तेच झालं. लॉन्च झाला आणि 3च महिन्यात किटा तिसरा सगळ्यात मोठा प्लेयर झाला. UAEमध्ये तलाबातलाही चांगली फाईट देत आहे. कुवेत आणि कतारमध्येही त्याने चांगला जम बसवण्यात यश मिळवलेलं आहे. आणि आता हा ब्रँड भारतात येऊ पाहतोय. मला तर वाटते हा सेगमेंट आता थोडासा इंटरेस्टिंग होणार आहे, कारण इथं झोमॅटो हार्डली प्रॉफिटेबल आहे, स्विगी अजूनही लॉसमध्ये आहे, रॅपिडो सुद्धा या सेगमेंटमध्ये येऊ पाहतोय, जो एक युनिक कन्सेप्ट घेऊन येत आहे आणि त्यामुळे ऑलरेडी अस्थिरता आहे. तिथे किटाच्या एंट्रीनं काय होतं हे बघण्यासारखं होईल. मला तरी असं वाटतंय की किटा थोडा या दोघांनाही घाम फोडू शकतो. तुम्हाला काय वाटतं? झोमॅटो स्विगी हे आव्हान पेलू शकतील? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा.